नामदेव लक्ष्मण पाटील या आमचे देवानंद पाटील यांचे पिताश्री आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे. नाईट असो डे असो त्यांची उपस्थिती निजे संघाला नेहमीच ते सपोर्ट करतात. तर या नामदेव पाटील आपले सत्कार होईल. ज्यावेळी वळू देवानंद पाटील यांना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये बाईक मिळाली. नक्कीच नामदेव पाटील साहेब भरपूर खुश झाले. महाराष्ट्रातील भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेत आपल्या मुलाला बाईक मिळाली याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो. डीजे प्रतीक चौधरीचे मी कौतुक करेल. काटेचे खूप चांगली साऊंड सिस्टम आणि आमच्या आवाजाची काळजी खूप कमी वेळा असं आपल्याला मिळतं बाळू. चला मॅचला सुरुवात करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया भोपरचे एक अप्रतिम समालोचक विनोद पाटील यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. थँक्यू व्हेरी मच नितीन काळात. स्वागत आहे पुन्हा एकदा या खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट आणि या खेळानिमित्त तुमची आमची नेहमी होत असते भेट. मकर संक्रांत चषक 20-25चा अत्यंत सुंदर पर्व 56वा पर्व दिवस दुसरा सामना क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. मागच्या सामन्यात कौसा संघ विजयी झाला त्याबद्दल तुकाराम पाटील याचकडून 1000 रुपये संघाला जीपे करण्यात आले. त्यांचंही मनापासून आपण अभिनंदन करूया कौतुक करूया. आणि ओय मैदानाकडे तर विकेट किपरसाठी बक्षीस आलेलं आहे. विकेट किपर भावेश पाटीलने जर कॅच पकडली तर बबलू पाटील याचकडून 500 रुपये. मॅच होते सुरू. स्टॉप वॉच सुरू करायचं आहे. 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहे. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये खेळाडू सीमारेषेवरनं आतमध्ये येईल. कोळे वर्सेस सोनारपाडा. पहिलाच बॉल अपील लाऊड अपील पंचांनी बोर्डवर केलाय आणि काय घडतंय मैदानावरती प्रथमेश इथून मात्र रॉयल डकवरती बाद होतोय. कोळेगाव संघाला मिळतंय पहिलं यश. 0 धावसंख्येवरती प्रथमेश बॅक टू द पॅव्हेलियन. हंगामात कोळेगाव संघाची भरपूर चर्चा होते. भरभरून कौतुक करताय सगळेजण. हे सगळे तरुण ज्यांनी खरं तर आता ही जबाबदारी घेतलेली आहे. एक काळ आपण बघितलं बबलू सुनील भोईर गोट्यांनी गाजवला. तो कोळेगावचे अजित पाटील या ठिकाणी उपस्थित असतील किंवा कोळेगावातून कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असाल तर मंचावरती या. दुसऱ्या बाजूने सोनारपाडा संघालाही समर्थन करण्यासाठी जर कोणी या ठिकाणी आला असेल तर त्यांनाही या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय. तर बघा हा भारताचा ध्वज बघू शकाल. तिरंगा आपला स्वाभिमान आन बान शान. हा तिरंगा फडकवत असताना आमचे कलाकार त्या ठिकाणी रामू दादा. तर भोपर गावातून रवीन या ठिकाणी आलेले आहेत. उत्कृष्ट कॉमेंटर म्हणून भरपूर वर्ष त्यांनी अनेक स्पर्धा केलेल्या आहेत. तर रामू दादा बघा भगवा ध्वज फडकवत आहेत. झेंडा ऊंचा रहे हमारा विजय विश्व तिरंगा प्यारा. ऑन साइडला गॅप मोठी येतो हात चौकार. पहिल्याच बॉलवरती अमोल पाटीलने इथून मात्र सुरुवात केली स्वतःच्या व संघाच्या डावाला. टर्न केला. पहिल्याच बॉलवरती विकेट आली होती. बॉलिंग मार्कवर आपण बघता त्या ठिकाणी निहाल पाटीलला सुरुवात विकेटने गेली पण पुढचा बॉल नियंत्रण नव्हतं. फुल टॉस होता. अमोलने मात्र 4 धावा वसूल केले आहेत. पुन्हा एकदा निहाल ऑन साइडला. ओ हो एकदम फ्लॅट सपाट चेंडू सीमा पार. हा षटकार. ज्यावेळी 4 व्हीलर कार होती त्यावेळी उत्कृष्ट फलंदाज अमोल पाटील होते आणि उत्कृष्ट फलंदाजी बाईक ऍक्टिवा त्याला मिळाली आणि त्याच लय मध्ये आता पुन्हा ते दिसत आहेत यावर्षी. नक्कीच नक्कीच त्याची ही आवडती स्पर्धा आहे. अमोल पुन्हा एकदा सामना करेल निहालचा. हो यावेळेस मात्र फुल टॉस पाठवलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. चेंडू निघालाय पण काय जबरदस्त फिल्डिंग डीप मध्ये भूषण पाटील होते.
आणि या दरम्यान आपण बघतायत नो बॉल कॉल अंपायर करतायत रमेश म्हात्रे यांचा इशारा, एक हात बाहेर काढला आणि सांगतायत इट्स अ नो बॉल. आणि नाईट स्पर्धेमध्ये अमोल पाटीलच उत्कृष्ट फलंदाज होते बघा, मालिकावीर होते अशी माहिती आम्हाला मिळत आहे स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकमध्ये. म्हणजे मैदानाशी त्याचं फार जवळचं नाते आहे, मैदानावरती त्याच्या असंख्य गोड आठवणी आहे आणि पुन्हा एकदा या मैदानावरती एक इतिहास रचण्यासाठी तो तयार झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती 13, 1 विकेटच्या मोबदल्यात निहाल पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट. आडव्या बॅटने पाठवलाय, हा देखील गेला सीमारेषेबाहेर आणि एक धमाका सिक्सर. ते सिद्ध करत असताना मैदानावरती आणखीन एक फटका तडाखा दिलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलाय. बघूया चेंडू आत पडलाय की बाहेर. पंच विचारणा करतायत प्रेक्षकांना, तिथे आमचे काही स्वयंसेवक देखील असतील आणि पंच इशारा करतायत हा षटकार. देखील 25 धावा. समर ढोले देखील आलेले आहेत. कौसा संघ खेळतोय. समर येणार नाही, केतनचा अत्यंत जवळचा मित्र. हो हो हो, आणखीन एक नेत्रदीपक फटका. फिल्डर धावताय, चेंडू नाही अडू शकत. हा देखील गेला सीमारेषेबाहेर. येतोय हा चौकार. एकोणतीस धावा आलेल्या आहेत. षटक संपले. पहिल्याच बॉलवरती विकेट. पुढच्या 5 बॉलमध्ये 29 धावा आपण बघितल्या आहेत. आणि बघा काय कमबॅक झालाय. विकेट प्रथमेशी गेली, पण अमोल मात्र मैदानावरती आला आणि त्याने मात्र इथे 28 धावा कुठलेल्या आहेत. वॉट बॅटिंग. 6 चेंडू फेस केल्यात, त्यामध्ये आपण बघितलं तर एक नो बॉल देखील होता. नक्कीच रामू दादा या ठिकाणी झेंडा घेऊन येत आहे. आपला तिरंगा, आपल्या देशाचा सन्मान, आपली ओळख. हमारा विजय विश्व तिरंगा प्यारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए. हा तिरंगा घेऊन रामू दादा या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या सभोवती त्यांनी सगळ्यांचीच मानवंदना स्वीकारलेली आहे. पण मैदानावरती सगळ्यांचंच कौतुक, सगळेच कौतुक करतायत. अमोलचं 29 धावा आले. तर रामू यांना मी विनंती करतो की या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. अत्यंत हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. योगेश यावेळेस मात्र अपील आउट झालंय. पंच त्या ठिकाणी बघूया, पंचाने इशारा केलेला आहे की फलंदाज. तर प्रश्न निर्माण झाला. अपील तर जोरदार झालाय, पण बघूया. योगेश त्या ठिकाणी थांबलेले आहेत. पंच मात्र त्या ठिकाणी चर्चा करतायत. रमेश म्हात्रे आणि त्याचबरोबर संदीप पाटील. फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. बिग विकेट. इथून मात्र सोनारपाडा संघाला आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं सौरभ सुरुवात केली होती. मगाशी आपण बघितलं बॉलिंगला निहालने, त्याने विकेटने सुरुवात केली आणि सौरभ देखील विकेटने सुरुवात करतोय. रामू यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावर असे कलाकार आपल्याला खूप रतनबुवा पाटील स्मृती मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पाहता. तर रामू दादा या, आपला सत्कार सुद्धा होईल आमच्या आयोजन समितीच्या वतीने. विलास पाटील यांना विनंती होतो की आपण त्याचा सत्कार करते. नक्कीच फलंदाज सुद्धा बाद झालेत. योगेश थोडंसं चर्चाही केली दोन्ही पंचांनी, सागावचे संदीप पाटील आणि रमेश म्हात्रे यांनी. आणि रामूंचा इथे सत्कार करत असताना बघा
या स्पर्धेची गोड आठवण. असे कलाकार आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत. त्यांना पुढे आणण्याचे काम आयोजक सातत्याने करत असतात. आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना साईनाथ भोईर प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघाला O2 विनोद. थँक्यू व्हेरी मच रामू दादा, अत्यंत चांगलं कार्य तुम्ही करतायत. हा तिरंगा घेऊन मैदानाच्या सभोवती प्रेक्षकांची मानवंदना त्यांनी स्वीकारली आणि नक्कीच अंतिम दिवसामध्ये त्यांची उपस्थिती जर असली तर आणखीन मजा येईल आपल्याला. असे अनेक कलाकार आपण अनेक स्पर्धांमध्ये वेशभूषा विविध वेशभूषा करताना आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघत असतो. तर सोनारपाडा संघाच्या कोणत्याही फलंदाने जर अर्धशतक मारला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुकादम जिग्नू केने यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाईल. कोणताही फलंदाज सोनारपाड्याचा जर अर्धशतक ठोकलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. त्याचबरोबर बबलू पाटील याचकडनं सौरभने विकेट अड्डी घेतल्यास 1500 रुपये. 1500, 1500 आणि 1500 एकच. हो हो, यावेळेस मात्र बीट केलंय पण बाहेर आहे पिचिंग. त्याच कारणास्तव अंपायरने वाईटचा इशारा केला आहे. बॅटिंगसाठी करण ठाकूर त्या ठिकाणी मैदानावरती आलेला आहे. बॅटिंगचे अनेक पर्याय आहेत. सोनारपाडा संघ मागील कित्येक वर्षापासून आपल्या नावाचा डंका वाजवतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. सद्यस्थितीमध्ये 2 विकेट गमावलेले आहेत. मॅच चेंज. ओ हो, 1 मोर विकेट डाऊन. करणलाही परतावं लागेल. KT 0वरती परततोय डगआउटच्या दिशेने. धावांची गती अत्यंत चांगली आहे. ज्या धावा ज्याने केल्या तो मात्र नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतात. अमोल खेळपट्टीवरती सारं काही दुसऱ्या बाजूने बघतोय. अमोल त्यानंतर मात्र आल्यानंतर आर्यनशी चर्चा करतोय. आर्यन मैदानावरती आलेला आहे. साथ द्यावी लागेल, सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. बळाबरोबर बुद्धीचाही वापर तुम्हाला करायचा असतो. पण बघूया आता आर्यन कशा पद्धतीने फेस करतोय सौरभला. रिवाज खेळण्याचा प्रयत्न अपील झालं होतं हलकसा. चेंडू गलीमध्ये येतोय. 1 धाव दरम्यान लेग बायच्या रूपाने अंपायर सांगतायत. पायावरती प्रेस झाला होता चेंडू आणि त्याच कारणास्तव 1 धाव इथून कंप्लीट करतायत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 31. स्ट्रायकिंग एंडला अमोल पाटील पुन्हा एकदा चेंडूची तपासणी करतायत. अंडरम क्रिकेट असू दे किंवा ओरम क्रिकेट, संघर्ष करणं अमोलला माहिती आहे. धावा करणं अमोलला माहिती आहे. फटकेबाजी कशी करायची, परिस्थिती अंडर कंट्रोल कशी करायची हे अमोल पाटीलला ठाऊक आहे. हो, यावेळेस मात्र जेलची शक्यता. पण काय घडलंय, 4 क्षेत्ररक्षक धावत आले पण प्रयत्न हवा तसा झाला नाही. हाफ चान्स होता, पूलमध्ये कन्वर्ट करायला होता. कारण अमोल पाटील एकमेव फलंदाज ज्याने या मैदानावरती या मॅचमध्ये हाहाकार माजवलाय. ही विकेट फार महत्वाची होती पण नशीब बलवत्तर, किस्मत भी बहादूर का साथ देती असं नेहमी म्हटलं जातं. त्या सुक्तीप्रमाणे नशिबाची साथ त्याला मिळते. आर्यन हा चेंडू प्लेस करतोय, वेगाने धावलाय, धोकादायक ठरू शकते. ही धाव अपील झालंय. पंचांनी ते फेटाळले आणि 2 धावा इथून पूर्ण. आणि बघा 3री धाव. लेजी क्रिकेट, डिसाळ क्षेत्ररक्षण, हलगर्जीपणा झाला. जिथे 1च धाव होती तिथे मात्र 3 धावा. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. बेल्स या ठिकाणी मला वाटतं आधीच खाली पडली होती. तर ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आपल्याला कशा पद्धतीने. गुड जॉब आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर, सगळ्यांचं मी कौतुक करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय झाले ती म्हणजे एकूण 35 मार्क आमच्या सोबतीला अत्यंत चांगलं अपडेट करतायत. आणि गणेश भगत आमचे कंट्रोल रूममध्ये आहेत. कुणाल इंदब आहेत, तुषार आहेत, पुण्यवर्धन आहे, प्रथमेश गायकर आहेत. हलक्या हाताने प्लेस करतायत. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगलने स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवलेली आहे. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटका धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली आहे ती 36 धावांची गती. 18.00. अत्यंत मजबूत धावसंख्या, भक्कम ही धावगती बघायला मिळते.
पण अजूनही 3 षटकं शिल्लक आहे. कोळेगाव संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. वेळेच्या बाबतीत सगळ्यांना आम्ही सूचित करतो की प्लीज वारंवार सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. 2-3 सिनियर खेळाडूंनीच काय डिसिजन घ्यायचा तो घ्या. तुम्ही एकत्र येणार, पुन्हा फिल्डिंगला जायला वेळ लागणार आणि त्यातून मात्र आपली 4 ते 5 मिनटं अशीच जर वाया गेली तर मग शेवटचा सामना आपल्याला कव्हर करणं आजच्या दिवसामध्ये फार कठीण होईल. काल 8 सामन्यांचं टार्गेट होतं, पण काल पहिला दिवस होता आणि 7 सामने जे झाले ते शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना दिसले. आणि ही चिंता आम्हाला कालपासून भेडसावते की प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉलपर्यंत जाताना दिसते. एखाद दुसरी मॅच वन साइडेड झाली असेल, पण अशा पद्धतीने जर मॅचेस झाल्या, शेवटी या गोष्टी कुणाच्या हातात नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपण करायला हव्यात. नक्कीच विनोद, आपल्या व्यासपीठावरती आपण बघतो इंग्लंड रिटर्न राजू पालकरी सोनारपाडा यांचं आगमन झालंय. कारण इंग्लंडला जाणारे आपल्या समाजाचे पहिले खेळाडू असतील. तत्पूर्वी मी विनंती करतोय भोपर टीमचे कॅप्टन आणि स्वर्गीय विष्णुशेठ पाटील 11 पडलेगावचे कॅप्टन, चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, कारण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. त्यामुळे कॅप्टनने लगेच या प्लीज. राहुल पाटील आणि दुसऱ्या बाजूला पडले टीमचे कॅप्टन आपण लगेच या प्लीज. ओर टू विनोद. षटक सुरू होते. तिसरं बॉलिंग मार्कवर भूषण त्या ठिकाणी तयार, व्यासपीठाच्या इनकडनं तयार होतोय. स्ट्रायकिंग इनला अमोल. फुलटॉस आहे, पाठवलाय समोर, फिल्डर सापळा रचला होता, वाघाची शिकार, बडी मछली जाल में फंस गई. अमोल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. अमोल परतला. असं वाटलं होतं एखादी मोठी खेळी बघायला मिळेल, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. डीपमध्ये फिल्डिंग करणाऱ्या सौरभला आणि गोलंदाजी करणाऱ्या भूषणला फुल टॉस चेंडू होता आणि तो पाठवायचा होता सीमारेषे बाहेर, पण जिथे सापळा रचला होता, चक्रव्यूह त्या ठिकाणी जे रचलं होतं तिथे मात्र अडकला अमोल पाटील आणि मैदानावरती आगमन झालंय ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूर. धावसंख्या 36 आहे. धावांची गती अत्यंत चांगली आहे, पण 4 विकेट गमावलेले आहे. ही थोडीशी चिंतेची गोष्ट आहे. आणखीन 1-2 विकेट आले तर धावसंख्येवरती रोख लावता येईल. ही गती धावांची कुठेतरी कमी करता येईल. भूषणने मात्र मोठा अडसर दूर केला. डोकेदुखी ठरत होता अमोल पाटील कोळेगाव संघासाठी, ती मात्र ही डोकेदुखी मुक्त केली आहे. आता मात्र स्ट्रायकिंगला अमर. अलंग द ग्राउंड चेंडू सौरभ डीपमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 37. षटक क्रमांक 30 सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतीला 6वा सामना आपण बघताय. यानंतर द्वितीय फेरीला प्रारंभ होईल. पहिला सामना भोपर संघाने जिंकलाय. दुसऱ्या सामन्यात पडले संघ विजयी झाला. त्यानंतर हेदूडने विजय झाला. त्यानंतर दहिसरने संदर्भला पराभूत केला. मागच्या सामन्यात कौसा संघाने विजय प्राप्त केलाय. आता बघूया या सामन्यातून कोणता संघ विजय होईल आणि कौसा संघाशी तो द्वितीय फेरीमध्ये खेळेल. 37 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवर भूषण पुन्हा एकदा. आर्यन यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक आहे, गॅपमध्ये आहे, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. आर्यनच्या बॅटमधून येतो हा नेत्रदीपक फटका, चौकार. दुसऱ्या बाजूला धावाही येत आहेत, दुसऱ्या बाजूने टाळ्या येत आहेत. 40 ओलांडले धावसंख्येने. धावांची गती रोखणं कठीण होते. विकेट्स येत आहेत, पण धावांची गती तिथे आपण बघतायत फार वेगाने. 41 धावा. तिसरं षटक सुरू असताना भूषण आत्तापर्यंत 5 धावा दिल्या 3 चेंडूमध्ये व महत्त्वपूर्ण मोहरा त्याने टिपला, अमोलला बाद केला, तोच भूषण. ओ हो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, षटकार.
बडा धमाका. आर्यनने सूत्र हातात घेतले आहे. जेव्हा अमोल त्याच्या सोबतीला होता अमोलने त्याला सांगितलं की मला स्ट्राईकवरती ठेव, विकेट सांभाळ. पण आता अमोल बाद झाल्यानंतर आता मात्र तो आक्रमकतेने खेळतोय. तोही दाखवून देतोय की माझ्याकडेही फटके आहेत, माझ्याकडेही क्षमता आहे, माझ्याकडेही गुणवत्ता आहे, माझ्याकडेही ते कौशल्य आहे. आणि या षटकाराने ते कौशल्य दाखवत असताना ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर येत आहेत फार वेगाने डीपमधून. एकच धाव मिळेल, नकार दिला अमरने. थ्रो मात्र खराब आला, बॅकअप आहे, अन्यथा आउटच्या रूपाने आणखीन एक धाव ॲड झाली असती. सिंगलने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोचले. 48 धावा. षटक क्रमांक 30. अजूनही एक चेंडू शेष. दरम्यान जैन यांचं आगमन झालं. जयेंद्र कोपरगावचे, त्याचबरोबर प्रवीण पाटील देखील त्या ठिकाणी आले आहेत. ओहो, यावेळेस मात्र एकदम फ्लॅट गेलाय सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट, सिक्सर. तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती 54 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. विकेट 4 गमावलेले आहेत. मगाशीच म्हटलं की सोनारपाडा संघाचा जो बॅटिंग लाईनअप आहे तो भरपूर स्ट्रॉंग आहे. एकापेक्षा एक फलंदाज अजूनही डगआउटमध्ये आहेत. 4 विकेट गेले तरीही धावसंख्येची गती तुम्ही बघा. एखाद दुसरा संघ असता तर एवढ्याला कोलमडला असता, डगमगला असता. पण इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना मैदानावरती आपण बघतायत अमर आणि आर्यनला. 3 षटकं संपलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक होतोय. डीजेलाही आपण संधी देऊया. त्यांचाही रोल या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचा आहे. ब्लू पाटील याचकडून सौरभला विकेट हॅट्रिकला 1500 रुपये. तर ओमकार कोळेगावचे कॉमेंटेटर आणि बघा त्यांच्या बाजूला भोपरचे. तर आर्यन ठाकूरसाठी एक पारितोषिक आले. सोनारपाड्याचे एक जबरदस्त क्रिकेटर विराज ठाकूर यांच्याकडनं आर्यनला सलग 3 षटकारांसाठी रोख रक्कम 5000 रुपये कॅश प्राईज. विनोद मामा तर चर्चेतच आहेत, आता भांजे त्यापेक्षा डेंजर आहेत. योगेश पाटील यांचे भाचे आहेत आणि काय बॅटिंग करत आहेत. मामा लवकर बाद झालेत, मात्र भाचे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करत आहेत. नक्कीच नक्कीच. मामाही ग्रेट आणि भाचाही तितक्याच जबरदस्त पद्धतीने मैदानात खेळत असताना 14वरती नाबाद आहे सौरभ. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला व्यवस्थित. चेंडू त्या ठिकाणी पायावरती लागल्या, त्याच कारणास अंपायर सांगतात इट्स अ लेग बायच. आणि लेग बायच्या रूपाने ही एक धाव येईल. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 55 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यात ही पार्टनरशिप अत्यंत चांगली होताना बघतोय. 4थं षटक सुरू झालं. ही धावसंख्या आता 70च्या पुढे जाईल, 80च्या पुढे जाईल. हे सांगणं फार कठीण आहे की त्याहीपेक्षा कमी होईल. ओहो, वाईड यॉर्कर ऑफ स्टंपवरती चांगला चेंडू होता, दूर ठेवला होता अमरपासून आणि हा डॉट बॉल येतोय. सौरभसाठी पारितोषिक बबलूकडनं आहे. विकेट हॅट्रिकला 1500 रुपये देण्यात येतील. पुन्हा एकदा सौरभ. फुल टॉस, टायमिंग नाही झालं प्रॉपर. चेंडू गेला लॉंग ऑनला. पहिली धाव वेगाने घेतल्या. केवळ एक धाव इथून मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण बघतायत. ओमकार पाटील त्या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलेला आहे. तर अंपायरचा हा रिव्ह्यू असणार आहे. तर भोपरचे संघनायक आणि पडले संघाचे संघनायक. पडलेचे संघनायक आले आहेत. भोपरच्या कॅप्टननी लवकरात लवकर यायचं आहे. द्वितीय फेरीचा पहिला सामना श्लोक 11 गावदेवी भोपर वर्से स्वर्गीय विष्णू शेठ पाटील 11 आदर्श पडलेमध्ये ही जबरदस्त बॅटल असणार आहे. पडले संघाने वाकण संघाला पराभूत केले, त्यामुळे 100 हत्तींचं बळ आता संचारला असणार. पण भोपर संघानेही पहिल्या सामन्यात एक रोमहर्षक विजय प्राप्त केला.
73 धावा चेस केल्यात आणि त्यामुळे द्वितीय फेरीमध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात पूर्ण ताकदनिशी लढतील आणि तो संघर्ष सगळ्यांनाच बघण्यासारखा असेल. बघूया डिसिजन काय ते. अंपायरचा रिव्ह्यू आहे. कुठलाही धोका पत्करत नाही अंपायर, कारण की बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की थर्ड अंपायर असतानाही ग्राउंड अंपायरने दिलेले डिसिजन थोडेसे वादग्रस्त ठरलेले आहेत. आणि त्यामुळे इथे आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, तर आपण त्याचा वापर करायला काय हरकत आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. त्यामागचा हा एक हेतू असतो. ही पारदर्शकता आपल्याला जपायची आहे आणि त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो. 56वर धावसंख्या आपण बघतायत. हा नो बॉल आहे की नाही हे आपण चेक करतोय. थोडासा वेळ लागेल. बऱ्याचदा काही डिसिजन क्लोज असतात. थर्ड अंपायरलाही ते डिसिजन देत असताना थोडासा वेळ घ्यावा लागतो. प्रेक्षकांची गर्दी वाढलेली, ती गर्दी मगाशी कमी होती. आता भोपरचे समर्थक आले असतील, पडलेचे असतील, हेदुटण्याचे, दहिसरचे, कौसाचे, जे विनर संघ असतील त्याचे, तर फेअर बॉल आहे अंपायर सांगतायत या ठिकाणी. आणि लगेचच आपण वळूया मैदानाच्या दिशेने. विलंब न करता लगेचच मॅच सुरू होईल याची दोन्ही संघाने दक्षता घ्यायची आहे. धावफलकावरती आपण बघतो 56, 3.3 षटकं झालेली आहेत. आणि आता बॉलिंग मार्कवर सौरभ पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग एंडला आर्यन. स्ट्रेट ड्राईव्ह करतात. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. संपर्क चांगला होता पण समोर फिल्डर होते. केवळ एक धाव येईल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली ती म्हणजे 57 धावा झाल्यात. या षटकात कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. एखाद दुसरा मोठा फटका आला तर या षटकाचं चित्र बदलू शकतं. सद्यस्थितीमध्ये हे षटक अत्यंत चांगलं म्हणावं लागेल. सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे, पण बघूया आणखीन 2 चेंडू शेष आहेत. सौरभ पुन्हा एकदा. ओ हो टिपिकल अमर ठाकूर बाहुबली सोनारपडा ब्रँडेड सिक्सर. आधी दाखवली होती ताकद आणि या फटक्यामधली आकर्षकता, सुंदरता. आणि बघा काय सुंदर तंत्र. ॲक्शन रिप्ले अत्यंत इंटरेस्टिंग आहे. स्क्वेअर ड्राव क्रिकेटमधला अत्यंत दुर्मिळ फटका. सुंदर तंत्र होतं, फुटवर्क होतं आणि काय जबरदस्त नजाकत दाखवली. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती फुलते, बहरते, वृद्धिगंत होते, गरुड झेप घेते, जाऊन पोहोचते 67च्या घरामध्ये. आणि 4 षटकं संपलेले आहे. विकेट जरूर मिळाले पण धावांची गती कुणालाही रोखता आली नाही. या इनिंगमध्ये हे चित्र आपण कोळेगावकडनं बघितलं. कुणालाही इथून मात्र फलंदाजांना शांत ठेवता आलं नाही. विकेट्स आले पण दबाव अजिबात येऊ दिला नाही फलंदाजाने स्वतःवरती. 67 धावा, 4 विकेट. अंतिम षटकाला होतोय प्रारंभ. ही धावसंख्या आता कुठपर्यंत जाईल. कालच्या दिवसात 88 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण बघितली. आज आपण हे तुटण्याची 83 धावसंख्या बघितलेली आहे. तर बघूया आता या मॅचमध्ये तो उच्चांक गाठला जाईल का. बॉलिंग मार्कवर ओमकारला आणलेले आहे. कोळेगाव संघ नव्या दमाचा संघ आहे. या संघाने यंदाच्या हंगामात SSC ट्रॉफीमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. नवीन खेळाडू आहेत, थोडा अनुभव येणं गरजेचं आहे. चुका होतील, चुकातून शिकतील, परिपक्व बनतील, परिपूर्ण बनतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतील. हा देखील उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
संतळा चेंडू आर्यन पटेल, पण जाता जाता आर्यनने 21 धावा ठोकलेल्या आहेत या 73 मध्ये, त्याचंही महत्वपूर्ण योगदान. हा देखील तितकाच घातक फलंदाज, त्याच्याही मनगडात ताकद आहे, मोठमोठे फटके खेळण्यासाठी रितेशही जाणला जातोय. तर धीरज म्हात्रे सोनारपाडा यांच्याकडनं छोट्या रितेश म्हात्रेला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. 73 होती, 5 गडी गमावलेले आहेत. अखेर षटक मार्गस्थ. हो हो, चांगला चेंडू होता. ओमकार पाटीलने मात्र काय कमबॅक केलंय. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, पण तो डगमगला नाही, विचलित नाही झाला, स्वतःवरती दबाव येऊ नाही दिला आणि त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओमकार. फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी बदलत असताना मिड ऑफला थोडंसं स्ट्रेट ठेवलंय. ऑन साइड लेखण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू गेला. फिल्डर डीप मधून फार वेगाने येत आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. भूषण होतं डीप मध्ये. केवळ एक धाव येईल. एका धावेली धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली ती म्हणजे 74 धावा. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार येऊ नये. पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव आली आहे. 7 धावा आत्तापर्यंत या ओमकारने खर्च केल्यात या ओव्हरमध्ये, पण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईकला सरकलाय अमर ठाकूर. बाहुबली 18 वरती नाबाद 7 चेंडूंचा सामना केलाय. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. ओ हो हो, गेला हा देखील सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नाही, अगदी रडारमध्ये दिला होता. मागचे 2 चेंडू चांगले हाताळले होते, थोडेसे दूर ठेवले होते. 80 धावा झाल्यात. अखेरचा चेंडू, बघूया काय घडतंय. ओमकार पाटील. हो हो, चांगला चेंडू. यावेळेस मात्र अपील पंचाने स्वीकारलाय. बॅट चालकीची एज लागली. यष्टांच्या मागे झेल टिपला गेला. डाव संपलाय पहिला आणि एकूण डावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावा, 16 धावांची धावगती राखलेली आहे आणि 16.20 ची रिक्वायर्ड रेट आता मात्र विजयासाठी असणार आहे. चेक. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. शाहू पाटील 5 षटकांची मॅच असणार. एका बाजूला आपण तर पडले संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर भोपर संघ. तर बेस्ट ऑफ लक राकेश, बेस्ट ऑफ लक राहुल. टॉस करत आहे शाहू पाटील यांच्या शुभ असते, पण टॉस करू. टॉस जिंकलाय आपण तर पडले संघाने. फक्त राकेश मला सांगायचं डिसिजन काय असणार. क्षेत्ररक्षक करायला जाऊया. कॉम्बॉक्स मध्ये सज्जत नितीन कान. धन्यवाद. तर एक आपण तर लेजेंड क्रिकेटर राजू पालकरी या, आपला देखील सन्मान केला सोनारपाड्याचे. राजू पालकरी यायचं आहे, आपला देखील आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तर पहिले खेळाडू आहेत आपले ग्रामीणचे की जे आपण तर इंग्लंडला जाऊन आले लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. दत्ता पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण त्याचा सन्मान करायचा आहे. तर गोपीनाथ शांताराम पाटील ग्रामस्थ आहे, त्यांनाही विनंती करतो या दादा आपला आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सर्व सन्मान आम्ही दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. तर आमचे केडीएमसीचे मुकादम सोनारपाडा गावचे आपण तर जिग्नू केणे या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. जिग्नू केणे यायचं आहे, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे.
संदीप म्हात्रे सुद्धा सामना पाहत आहेत. सोनारपाडा संघाचे खंदे समर्थक त्यांनी सोनारपाडा संघाला शुभेच्छा दिल्यात. स्वागत आहे संदीप म्हात्रे, संदीप भरत म्हात्रे, धीरज म्हात्रे असतील आमचे, त्यांचे हार्दिक स्वागत. तर पुढील सत्कारमध्ये कृष्णा म्हात्रे या आपला सन्मान आपण इथं व्यासपीठावर केला जाणार. आपल्या सन्मानात आपण स्वीकार करा. कृष्णा म्हात्रे, नाही अशोक म्हात्रे, अशोक दादा या सोनारपाडाचे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. तर दत्तादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. नाही भाऊ, दत्ता पाटील यांच्याकडे जे गिफ्ट आहे तुमच्या दोन्ही समालोचकांना ते देणार आहेत, कारण त्यांच्याकडे थोडासा वेळ कमी आहे. ते गिफ्ट तुम्ही चला पंचांना विनंती लगेच जा. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर दत्ता पाटील यांना विनंती असेल, बालू पाटील यांच्यासाठी जे गिफ्ट आहे तुमच्याकडे ते तुम्ही लगेच द्यायचं आहे. विठ्ठल रुक्मिणीची एक सुबक मूर्ती आहे. विनोद पाटील तुम्ही नंतर जायचं लगेच. बाळू पाटील यांना बघा, जी दरवर्षी मकर संक्रांत असो, सतीशदादा पाटील स्मृती चषक असो, दत्ता पाटील यांच्याकडनं सर्व समालोचक आणि सर्व पंचांना एक भेटवस्तू असते. आणि यावर्षी ती भेटवस्तू काय आहे तर विठ्ठल रुक्मिणीची एक सुबक मूर्ती. त्यामुळे नक्कीच दत्तादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर विनोद पाटील आपण या, आपल्याला ती भेटवस्तू आम्ही देणार आहोत. मॅचलाही लगेच सुरुवात करणार आहोत. राजीव पालकरी यांच्याकडे एक पारितोषिक काय आलं आहे तर सोनारपाडा संघाने हा सामना जिंकला तर तिन्ही समालोचकांना 500 रुपयाचं कॅश प्राईज, एक वेगळं पारितोषिक. त्यासाठी सोनारपाडा संघाला ही मॅच जिंकावी लागेल. नंतर करणच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माईल आपल्याला लगेच पाहायला मिळाली. राजीव पालकरी आपण पाहतो, एक जबरदस्त क्रिकेटर, इंग्लंड रिटर्न, आणि त्यांनी हे असं पारितोषिक लावलं. विनोद, जर सोनारपाडा संघ जिंकला तर तिन्ही कॉमेंटेटरसाठी कॉम्प्लिमेंट त्यांच्या माध्यमातून दिली जाणार. वरूया मॅचच्या दिशेने. पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाज प्रथम ठाकूर येतात. पहिले षटक घेऊन चांगले गोलंदाज आहेत. या सीझनमध्ये प्रथम ठाकूरची चर्चा राहिलेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघाने धावा केल्यात 80, 6 विकेट. मकर संक्रांत ट्रॉफीचं 56वं वर्ष आहे. मागचे काही 5 ते 6 वर्ष तुम्ही जर पाहिले तर या सोनारपाडा संघाने 2 वेळा 100 धावा सुद्धा या स्पर्धेत कुठलेल्या आहेत. आज जरी 80 कुठले असतील मात्र 100 2 वेळा कुठले आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ओमकार आणि विश्वास नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि स्ट्राईक एंडला ओमकार. एस्टनच्या मागे आपण पाहतोय मास्टर माइंड योगेश पाटील. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. रितेशला माहिती आहे झेल झाला नसता, त्यामुळे थोडासा त्यांनी सावरलं, स्वतःचा थांबला. हा जजमेंट पाहिजे तुमच्याकडे ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळतात. गणेश पाटील बघा, सोनारपाडा संघाचे पुरस्कर्ते, एडुटणे गावचे समाजसेवक, उद्योजक, यांच्याकडनं जर सोनारपाडा संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज. बऱ्याच वेळा नितीन फुलोरे सुद्धा या संघाला पुरस्कृत करतात, मात्र आज गणेश पाटील उद्योजक एडुटणे यांनी पुरस्कृत केलाय. हा टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश पालकरी. एक क्षेत्ररक्षक म्हणून हा खेळाडू संघामध्ये आला, आज सलामीला येतोय. आणि हेच तर क्रिकेट आहे. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा. फिल्डिंग जरी तुम्हाला मिळत असेल संघामध्ये खेळा, आणि जर तुम्ही फिल्डिंगला सुरुवात कराल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगले गोलंदाज फलंदाज बनवू शकतात. उदाहरणार्थ सौरभ म्हात्रे खार्डी फिल्डर म्हणून संघामध्ये आले होते. फुल टॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाहीयेत. असे चेंडू तुम्हाला बऱ्याच वेळा मिळत नाहीयेत, आणि आता मिळाला होता तर फायदा घेऊ शकला नाहीये. लेग बायचा इशारा आलाय. योगेश बघा, दुखापत झाली का बघायची. लगेच योगेश पाटील लगेचच विचारलं की जास्त दुखापत असेल तर लगेच सांगा. विश्वास पाटील स्ट्राईक एंडला येतात. सर्वच खेळाडू लगेच आले. विचारपूस, हीच तर ग्रामीणची ओळख आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे काय तर गावासाठी खेळणं. ग्रामीण क्रिकेट म्हणजे काय तर संघासाठी खेळणं. हेच खेळाडू ज्यावेळी गावासाठी खेळतात, टीमसाठी खेळतात, याच खेळाडूंवरती बरीचशी टिप्पणी केली जाते ज्यावेळी संघ पराभूत होतो. म्हणजे हे खेळाडू कधी हरण्यासाठी मैदानात उतरत नाही विनोद. त्यामुळे ह्या खेळाडूंचा सन्मान करा, आणि तुम्ही त्यांचा सन्मान केला तर ते चांगलं खेळतील. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स दिलाय. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. व्हाईटसाठी रिव्ह्यू नाहीये, लक्षात घ्या.
वन बाउंडची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना प्रथम ठाकूरला तो विभाग आहेत. आतापर्यंत 3 धावा धापलकती लागल्यात. ऑफस्टमच्या बाहेर होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. असा टॉस झालेला आहे. पडले संघाने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एका बाजूला श्लोक 11 भोपर संघ आणि दुसऱ्या बाजूला विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान आदर्श 11 पडले असा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. सचिन ठाकूर या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 5 षटकांमध्ये 80 धावा, 81चा पाठलाग आणि त्यानंतर पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात. आणि त्या बाहुबली येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी अमर ठाकूर. मकर संघ ट्रॉफीमध्ये एकाच स्पर्धेमध्ये 22 विकेट घेण्याचाही विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आजही आबाद आहे. एकाच स्पर्धेमध्ये 22 विकेट. सलग 3 वर्ष RM11 सोनारपाडा संघाने ही स्पर्धाही जिंकलेली, याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. एक अमोल पाटील मालिकावीर उत्कृष्ट फलंदाजे मानकरी होते. मालिकावीर 2 वेळा योगेश पाटील ठरले होते सलग. फक्त वेळ कमी घ्या प्लीज, कारण तुम्ही जर सहकार्य केलं तुमच्याही नावाची चर्चा होईल. कारण आयोजकांना ज्यावेळी खेळाडू सहकार्य करतात त्यांनाही आनंद होतो. चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत, ते बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय ओमकार पाटीलच्या बॅटमधून. 2 षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, लक्षात घ्या. 2 षटकांचा चेंडू तुम्हाला जुना दिला जाईल. त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. 13 धावा धापल कधी लागल्यात. 68 अजूनही या मॅचमध्ये करायचे आहेत. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्या प्रकारे विनोद पाटीलने मगाशी उल्लेख केला, कोळेगाव संघ सुद्धा या सीझनमध्ये खूप चांगला खेळ त्यांचाही राहिला आहे. SSC ट्रॉफीचा त्यांनी उल्लेख केला. तलुजा मजकूरची स्पर्धा तिथेही 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा चांगला म्हणजे चांगला खेळ या संघाने केलेला आहे या सीझनमध्ये. इथेही चेंडूला बाउन्स दिलाय आणि पंच सांगतात चेंडू एक्झॅक्टली कुठे रिलीज झालाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सोनारपाडा विरुद्ध आपण पाहतोय कोळेगाव पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. विश्वास मात्र असतील, उमेश जोशी सामना पाहत असतील सोनारपाड्याचे, त्यांचे हार्दिक स्वागत. चेंडू उंच गेलाय. वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार आले, लगेचच अमोल एक्सटेन्शन करण्यासाठी आले. मास्टर माइंड योगेश मिडॉपला गेले. हे पाहिजे तुमच्या क्रिकेटमध्ये. कदाचित ते सांगतील हे चेंडू तुझे चुकीचे होते, त्यामुळे षटकार आलेत. धावा झाल्यात 19. राईट मोर द विकेट. कुठं पॅचचा बॉल आणि काय फटका आहे. शॉट ऑफ द डे म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज ओमकारच्या बॅटमधून येतोय. 6. काय टायमिंग होतं आणि चेंडूला पाठवून दिले बघा. आता लय मध्ये आलेत ओमकार पाटील. आता दबाव दिसतोय पुन्हा एकदा स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघावरती. मॅच ऑन आहे. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. 78 धावा या स्पर्धेत चेस केल्यात उत्सर्गर संघाने कालच्या दिवसात. त्यामुळे काही घडू शकते या मॅचमध्ये. अमर थोडासा मागडा ठरतोय. 4 बॉलमध्ये त्याने 18 रन्स आतापर्यंत खर्च केलेत. प्रथम ठाकूरने 7 दिल्या होत्या. आता या षटकात आतापर्यंत 18 आहेत. चांगली फटकेबाजी. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि जवळजवळ बरेचसे स्टँड, सर्व स्टँड आपल्याला भरलेले दिसत आहेत. हे प्रेम आहे मकर संक्रांत ट्रॉफी. हे प्रेम आहे ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं तर हे प्रेम आहे.
जयनमन क्रीडा मंडळ निजे हे प्रेम आहे ग्रामस्थ मंडळ निजेवरती, त्यामुळे भरपूर संख्येने प्रेक्षक नेहमीच या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 48 ग्रामीण संघ आणि जवळजवळ 12 ते 15 संघ आजही या स्पर्धेमध्ये वेटिंगमध्ये होते. प्रत्येकाला असं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळावं. मग आयोजकांनी विचार करावा लागतो. जे पहिले 48 असतात त्यांना प्राधान्य द्यावं लागतं. यावर्षी वडवली सी संघालाही संधी मिळाली, वाकलन बी संघालाही संधी मिळाली आहे, दातिवली बी संघालाही संधी मिळाली आहे. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांचा संदीप पाडीसरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. एकने धावसंख्या पुढे सरकेल 26 वरती. 81 धावा चेस करायचे आहेत. कोळेगाव संघालाही तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. चांगला संघ आहे सध्याच्या स्थितीला. हा फटका तुम्ही पाहतायत क्षेत्रक्षे डीपमध्ये आहेत. रितेशला तिथे पाहतायत. चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो फेकी तुम्हाला पाहिलं. एक सिंगल मिळाली आहे. 27 धावा. पॉवर प्लेमधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या षटकात फक्त 7 होत्या. या षटकात अमरने आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात. अमर ठाकूर, प्रथम ठाकूर, करण, अमोल हे गोलंदाज या संघामध्ये आहेत. अमर राईट आर्म राऊंड द विकेट. इथेही चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. प्रथमेश पालकरी या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आणि त्याने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. अमरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. विश्वास बाद झालेत. 5 धावांचं योगदान आणि भूषण पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 18 बॉलमध्ये 54 अजूनही करायचे आहेत. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज रितेश पाटील येत आहेत. बऱ्याच खेळाडूंना फलंदाजांना असं वाटतंय सिक्सर सिक्सरचे चेंडू आहेत त्यामुळे बॅटवर आला तर सिक्सर. तसं नाहीये. प्रॉपर जर बॅटच्या मधोमध आला, टायमिंग झाला तरी षटकार जाईल. आत्ताचा जो फटका तुम्ही पाहिला मिस टायमिंग होता त्यामुळे तो फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झालाय. त्यामुळे दुहेरी भूमिकेत राहू नका की सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आहेत प्रत्येक बॉल षटकार जाईल असं नाहीये. ताकदी पाहिजे, टायमिंग पाहिजे. आणि क्रिकेट जर तुम्ही खेळताय तर क्रिकेटमध्ये फक्त तुम्ही ताकदीचा वापर करून चालाय. चला फास्ट खेळा थोडंसं. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 54 रन्स अजूनही करायचे. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. भोपर आणि पडले आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन तुम्हाला थांबायचे. पडलेने टॉस जिंकलाय. भोपर संघ आपली बॅटिंग आहे. 18 चेंडू 54 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. एका बाजूला साईनाथ भोईर प्रतिष्ठान सोनारपाडा, दुसऱ्या बाजूला कोळेगाव. फटका चांगला आहे. सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चेंडूला पाठवून दिलं. ताकद प्रचंड आहे आणि ज्या पद्धतीने ओमकार पाटील बॅटिंग करतायत मैदानामध्ये 3 षटकार आतापर्यंत 4 षटकार ओमकारच्या बॅटमधून आलेत. 26 वरती तो बॅटिंग करतोय. 9 चेंडूचा खेळ त्याने केलाय आणि रिद्धेचंही स्वागत षटकारानेच केलंय. 33 धावा झाल्या आहेत. 17 बॉलमध्ये 48 आता करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. 78 काल चेस झाल्यात. 100 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्यात. काल 83 धावा असं वाटलं होतं वडवली सी संघ चेस करेल. मग सागरची विकेट त्या मॅचचा टर्निंग पॉईंट. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. क्षेत्रक्षे डीपमध्ये आहेत. अमोल वेगाने आलेत. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज भूषण रनआउट. एकही चेंडू न खेळता भूषणला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. पूर्वीचा आपण 5-6 वर्ष जर विनोद मागे गेलो तर बॅट्समनला थोडासा विचार करायला भाग पडायचे. क्षेत्ररक्षक कोण तर पिंट्या जोशी असतील. मी प्रशांत म्हात्रेचा उल्लेख करेल नांदिवलीच्या. राम पाटील देसाईचा,
त्याचा मी उल्लेख करेल. मयूर ठाकूर याचा मी उल्लेख करेल आणि आता अमोलचा मी उल्लेख करेल. कारण अमोलच्या हातामध्ये चेंडू होता त्यामुळे 2 धावा घेणं खरं तर चुकीचा डिसिजन होता. योग्यपैकी फुलटॉस होता. टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक या मॅचची गोल्डन विकेट मिळाली रितेशला. फलंदाज ओमकार पाटील नावाचं वादळ पूर्णपणे शांत केलंय गोलंदाज रितेश पाटीलने. पालकरीने दुसरा झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल, जिंका मॅच. मी मगाशीच उल्लेख केला. एक क्षेत्ररक्षक म्हणून प्रथमेश पालकरी संघामध्ये आले. आज योगेश पाटील अमोल त्याला सलामीला पाठवतात. म्हणजे क्रिकेट किती चांगलं आहे. तुम्ही जर चांगलं खेळाल तर तुम्हाला प्रमोटही केलं जातं. आर्यनलाही प्रमोट केलं, त्यांनी चांगली बॅटिंग केली. कारण अमोल आर्यन ठाकूर सुद्धा एक चांगले फिल्डरच आहेत. पण आता चांगली बॅटिंग जसं जसं तुम्ही खेळाडूंना प्रमोट कराल ते उंच भरारी घेतील. मात्र उंच भरारी घेतल्यानंतर तुमची पावलं जमिनीवरही राहणं गरजेचं आहे. बरेचसे खेळाडू आहेत, प्रमोट केला, चांगली बॅटिंग झाली, मग सिनियर खेळाडूलाही विसरून जातात बऱ्याच वेळा. तसं करू नका. क्रिकेट आहे, तो कधी तुम्हाला खाली आणेल. इथे फटका सुंदर आणि चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. होता नजाकत होती. पहिलाच चेंडू फेस करत असताना तुम्ही पाहताय फलंदाज हरेशला, नॉन स्ट्रायकेटला सौरभला तुम्ही पाहताय. 40 धावा झाल्यात, 41 अजूनही करायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. सौरभ जर मैदानात थांबले आणि त्याला 7 हरेश मिळाली तर धावा बनवू शकतात. काही 2 असे फलंदाज आहेत ते कधी पलटवार करू शकतात या मॅचमध्ये. 14 चेंडू 41 धावा आता या मॅचमध्ये करायचे आहेत. रितेशने आता गोलंदाजीचा एंड चेंज केलाय. ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. धावा झाल्यात 41, 40 अजूनही करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू कोळेगाव संघासाठी खूप महत्वाचे आहेत या मॅचमध्ये. 14 चेंडू आणि 40 धावा या मॅचमध्ये आता करायच्या आहेत. रितेश चांगला बॉल होता. पंच सांगतायत पडल्यानंतर कुठे बाहेर निघालाय का, आणि हेच पंच दर्शवतात. ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच बॅट्समनला बीट केलंय आणि त्यानंतर हा चेंडू बाहेर गेलाय हेच पंच दर्शवत आहेत. खूप चांगला ॲक्शन रिप्ले. GTC किलेटी विथ क्वालिटी आणि किलेटीचा बिग बॉस म्हणून GTCला ओळखलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. 13 चेंडू 40 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. रितेश गोलंदाजी मार्कवर. हा जास्त बाहेर निघालाय. आत्ता वाईड आहे. या अगोदर चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला होता. त्यावेळी पंचांचं योग्य डिसिजन होतं. 13 बॉल 39 आता करायचे त्या मॅचमध्ये. क्रिकेट या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. एका षटकात 39 आम्ही पाहिलेत, मग 13 मध्ये 39 का होणार नाही आहे. मग गोलंदाजी कमबॅक करावं लागेल. रितेशला कमबॅक करावं लागेल. रितेशला माहिती आहे 15 धावा रितेशने आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च केल्यात. 13-39. इथे बॅटची कडा आवाज तर आला होता, मात्र योगेशकडनं चूक झाली आहे. मात्र बघायचं आता फलंदाज रनआउट झालेत की काय. पंचांकडे अपील स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज रनआउट. भारतीय संघाचे कॅप्टन सुद्धा आलेत गोलंदाजी करण्यासाठी.
करण ठाकूर. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. लॉकॉनला क्षेत्ररक्षक आहेत. अमोल पाटील तिथे एक सिंगल मिळेल. 11 चेंडूमध्ये 38 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. क्रिकेट या खेळामध्ये विजय मागून मिळत नाही, तर त्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती आता मेहनत करावी लागेल कोळेगाव टीमला. 11 बॉल 38. कोळेगावला तुम्ही आलात तर जरूर माय माऊली स्पोर्टला भेट द्या. उदय भंडारे यांचं ते शॉप आहे. आणि भावेश काय करतायत, पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला होता. करण ठाकूर आत्ताच मुंबई येथे एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेतसुद्धा करण ठाकूर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता आणि ती स्पर्धासुद्धा जिंकली होती. माय माऊली स्पोर्ट ग्रुपमध्ये सुद्धा सर्व फोटोज आले होते करणचे. आणि करण त्या स्पर्धेचा शहरी क्रिकेटमध्ये मालिकावीरचा मानकरी होता. करण राईट मोर द विकेट. चांगला बॉल होता, फसवा चेंडू होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केलाय. आणि आता बघायचं काय घडलंय. योगेश काय सांगतायत मधनं नक्कीच ओके. त्याच मलाही असं वाटलं डायरेक्ट हिट झालं की काय. बघूया, ॲक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे. हा ॲक्शन रिप्ले. क्रिएटिव्ह हिट क्वालिटी. चेंडू जवळजवळ डॉट आला होता, त्यामुळे 22च्या स्वरूपात एक रन्स मिळाली. आता मग बघायचं आहे योगेशचा हा ॲक्शन रिप्ले. नक्कीच एस्टॅनच्या मधून गेलाय. क्या बात आहे योगेश. नक्कीच बघा, हेच तर फायदा असतो ना लाईव्ह टेलिकास्ट. GTC क्रिएटिव्ह हिट क्वालिटी. हा 22ची एक रन. डायरेक्ट हिटचा प्रयत्न कर. योगेशला माहिती आहे क्रीज सोडतायत सौरभ, त्यामुळे त्याची विकेट महत्वाची या मॅचमध्ये. 9 चेंडू आता 37 धावा करायचे. कारण चांगली गोलंदाजी करतायत कोळेगाव एंडकडनं. मात्र ज्यावेळी घेसरगाव एंडकडनं गोलंदाजी होते कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं, त्यावेळी धावा बनतात. रनआउट झाले नाही तर काय झालं, मात्र ठाकूरचा पलटवार बघायला मिळालाय. योगेशनेच आता सौरभचा झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागत असताना कोळेगाव टीमला आत्ता थोडासा बॅकफुटवर आलाय तो कोळेगाव संघ. करण्यासाठी 8 बॉल 37 आता करायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये सोनारपाड्याचे 6 विकेट गेले होते, कोळेगावचे विकेट गेलेत 5. 36 चालतील 8 बॉलमध्ये. मात्र लिगली 37 धावांची गरज आहे. आर्यन ठाकूरला 3 षटकारांना 5,000 रुपये सुद्धा लावले होते. विराज ठाकूर आमचे मित्र सोनारपाड्याचे, आजही त्यांचा गोल्डन सिक्सर घेसरच्या फायनल मॅचमध्ये. क्रिकेटपासून थोडेसे आता दूर असतात विराज ठाकूर आणि चिराग ठाकूर बंधू. या बंधूची जोडी सुद्धा चर्चेत राहिली आहे, कारण चिरागची गोलंदाजी सुद्धा पर्वणी असायची सोनारपाडा टीमसाठी. पण क्रिकेट असा खेळ आहे, कारण की जॉब सांभाळणं गरजेचं आहे, बिझनेस आहे, त्याही गोष्टी महत्त्वाच्या. ते मी प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू खेळेल असं नाही आहे. चांगली गोलंदाजी जबरदस्त केली. आता मॅच शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. मात्र 6 षटकार आले भावेशच्या बॅटमधून तर सामना जिंकू शकतो कोळेगाव संघ. मात्र 6 षटकारामध्ये एकही बॉल डॉट आला तर सामना पूर्णपणे टर्न होईल. त्यामुळे एक प्रेक्षक आपल्या घराकडे वाटचाल करत असताना, कारण कोळेगावचे कदाचित प्रेक्षक असतील, कारण की त्यांना माहिती आहे 6 षटकार मारावे लागतील भावेशला आणि शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहायचंय. रिद्देश येत आहेत की अमोल पाटील सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. मात्र अमोल पाटीलने योगेश पाटीलने विश्वास पुन्हा रिद्देशवरतीच दाखवलाय. जरी 15 आले असतील मात्र सांगतायत हरकत नाहीये, 36ची गरज आहे. तुझ्याकडे चांगला गोलंदाज आहे रिद्देश, तुझ्याकडे व्हेरिएशन आहे. आणि हेच योगेश पाटील त्याला वारंवार का सांगतायत की तू चांगलं करू शकतो. हा आत्मविश्वास तुम्हाला एखादा सिनियर खेळाडू देतो, त्यावेळी तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास मिळतो. 6 चेंडू 37 धावांची गरज. आर्यन ठाकूरने सुद्धा चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. मात्र बघायचं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल. पहिलाच बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. आता 6 चेंडू आणि 36 धावा करायचे. रितेश 6 षटकार हवेत, पहिला येईल का. मात्र काय कॅच पकडली बघा रितेश मात्रे उर्फ छोट्या. जरी छोट्या नाव असेल मात्र उडता रितेश मात्रे तुम्हाला पाहायला मिळालाय. त्याने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद.
मात्रे तुम्हाला पाहायला मिळालाय, कारण की कदाचित हा षटकार गेला असता. मात्र रितेश मात्रेचं मी कौतुक करेल, काय झेल पकडलाय या स्पर्धेत. उत्कृष्ट क्षेत्रसाठी सुद्धा ट्रॉफी आणि प्राइस तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. आदर्श संघ तुम्हाला पाहायला मिळते. ही संकल्पना जय हनुमान क्रीडा मंडळ निजेने खऱ्या अर्थाने सुरू केली, आदर्श संघ. आणि त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धेत आदर्श संघ तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर 40+ मध्ये सुद्धा आम्ही पाहिलं होतं आदर्श संघ. ऐरेगाव संघ ठरला होता 40+ मध्ये. 5 चेंडू 36. हर्षल तांडेल यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रितेश साडे यांनी बॅक टू बॅक 2 धक्के आता दिलेत, त्यामुळे हॅट्रिक रितेश पाटीलने पूर्ण केली. तर हर्षल तांडेल बेतवडे यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज रितेश पाटीलला दिलं जाईल. 6 बॉलमध्ये 6 विकेट घेण्याचाही विक्रम रितेश पाटीलच्या नावावरती. आणि ज्यावेळी ते गोलंदाजीला आले, अमोल आले, योगेश आले, काहीतरी चर्चा केली, बाबा हरकत नाहीये, पहिल्या ओव्हरमध्ये जरी 15 गेल्या, तुझ्याकडे क्षमता आहे, तू कमबॅक करू शकतो, हेच रितेशला सांगितलं. आणि त्यानंतर रितेशने काय पलटवार केलाय. 2 बॉलमध्ये 2 विकेट. पहिला बॉल जरूर वाईट आला होता, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नवीन फलंदाज पराग पाटील आलेत. आता मॅच थोडीशी एकतर्फी होत चालली आहे सोनापाडा टीमच्या बाजूने. सोनापाडा संघाला माहिती ही मॅच जिंकली तर अंकुश शिलेबन आई गावदेवी कौसा संघाबरोबर मॅच खेळायला मिळेल, ज्या संघाने घेसर संघाला पराभूत केलंय. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्वर्गीय सुनीता बैराम पाटील स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पण लगेच फिल्डिंग लावायची. बोपर संघ आपली सलामी जोडी रेडी ठेवायची आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन तुम्ही थांबले तरी हरकत नाहीये, जेणेकरून आपला वेळ वाचेल. इथे चेंडू आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने सिंगल मिळाली. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. म्हणजे हरियाणने ज्यानंतर येऊन धावा केल्या, अमरने धावा केल्या, त्याच धावा राहिल्यात. चेंडू आलाय बघा मैदानात. रितेश डॉट बॉल. 1 बॉल आणि 29. 52 धावा कोळेगाव संघाने कुठल्यात त्यांनाही माहिती होतं. 60-65 धावा चेस होतील. मात्र ज्या पद्धतीने ओमकार पाटील खेळत होता त्यावेळी असंही वाटत होतं की 81 चेस होतील. तर मैदानात काय सुरू आहे. फिल्डिंग लगेच लावायची. यानंतर स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान. पडले संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये रितेशला 3री विकेट मिळेल का, 4थी विकेट मिळाली असती. 3 विकेट त्यांनी ऑलरेडी घेतल्यात. हार्डलक कोळेगाव. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. अभिनंदन करूया आपण गणेश पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान RM 11 सोनारपाडा संघ दुसऱ्या फेरीत त्यांची फाईट असेल कौसा. मात्र त्या अगोदर बोपर विरुद्ध पडले आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करतोय. चला फिल्डिंग लगेच लावायची. पडले टीम. भावेश आपल्याला 2000 रुपये ते घेऊन जायचे. सूरज पाटील यांच्याकडनं दुसरी मॅच फेरीतील सुरू होईल. नक्कीच राजू पालकरी यांच्याकडनं तिन्ही समालोचक आधीच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की सोनारपाडा संघाने मॅच जिंकली तर तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. बबलू पाटील यांच्याकडनं भावेश पाटील आपले 2000 रुपये कॅश प्राइज घेऊन घ्यायचे. आणि अमोल पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 30 धावा या मॅचमध्ये